2 दिवस झालं एवढी गडबड चालू आहे। गौरी आव्हान होतं, झिम्मा फुगडी खेळायला जायचं होतं। काय सांगू तुम्हाला, त्यात पावसाचा धुमाकूळ गावाला। जाऊ दे, काय झालं माहिती आहे का, पप्पांनी ना मोहरची भाजी आणलेली, म्हणजे मोहरचे वेल असतात ना, ती भाजी करण्यासाठी आणलेली। तुम्ही कसं टोपी घालता तसं आईचे केस सरळ करायचे असते ते, तुमची पहिल्यापासून उभे राहते ते पाकडायचंय म्हणून मी घेतला व्हिडिओ, तुम्ही पाकडत होता म्हणून। फुक फुक आई पप्पाचं जरा प्रेमाचं भांडण चालू होतं। ते काय झालं, ते मोहरची भाजी असते ना, ते लय वेळ लागतो तिला साफ करायला, 1-1.5 तास तर ते काढायचं, त्या हातावर असं मळायचं आणि ते पाकडून काढायचं। आईला म्हणलं थांबा तुमचा व्हिडिओ काढतो, तर पप्पा जरा चिडवायला लागले म्हणून आईने दिलं पप्पांच्या हातात, बोलले करा तुमच्या तुम्ही, आणि आई गेली उठून। मग आता तुम्हाला तर माहिती आहे माली आई आजारी आहे ना, मग रोज थोडंसं काय ना काय ते खाऊ मालियाला घेऊन जातो। तर आई बोलली मोहरची भाजी आहे आणि चपाती आहे, ती घेऊन जा, मालियाकडे चाललेस तर म्हणलं जावावं। तर इकडं चाललेला माझ्या भाऊजूचा टाइमपास। बघा, एक कढीपत्त्याचं झाड आहे, हे ह्याचं आहे, कशाचं आहे, मेहंदीचं झाड आहे। गेला आठवत नाही ना, अरे कोंबड्या कुठे पळून गेल्या का? असं काळं दिसतंय आणि नंतर ते व्हिडिओ मध्ये आलं, रस्ते दिसेल ते तोडते। आता काय भेटलं? आमचा भात भात अच्छा, ते भातुकलीच्या खेळामधला आणि चपात्याला पानं गोल गोल आणि लाटणं पळपट, लाटण्याला दगड आणि काठी। की काय रस्त्यात दिसल ती पानं तोडत होती, त्या फुलाची मेहंदी तयार केली आणि तिला लहानपणीचा आम्हाला खेळ आठवला भातुकलीचा। तेच आम्ही बोलत बोलत घरी चाललेलो, तर मालिया गेलेली दवाखान्यात। मग काय तिथनंच त्यांच्या बारक्या सुनबाईकडे गेलो, तिथं सत्यनारायणची पूजा झालेली, नमस्कार वगैरे केला आणि घरी आलो। आणि अचानक घरी आल्यानंतर फोन आला, माझी आजी आणि माझे छोटे मामा मला बघायला येतात। आता तुम्हाला तर माहिती आहे माझं ऑपरेशन झालेलं, म्हणून तिला काय यायला, म्हणजे आता ती बघायला येत होती। मग ते येऊन बसलो, चहा पाणी वगैरे झालं आणि तिला म्हणलं चल तुला आमचं वाडी डोंगर वगैरे फिरून आणतो। आता आमचं कसं माझं आजोळ आहे ना, घाटावरचं आहे, तिकडं डोंगर वगैरे नाही, त्यामुळे आईला जरा नवल वाटत होतं हे सगळं बघायला। आई बोलते एवढं गवत, आमच्या म्हशी असते तर खाऊन फुगून निघालेल्या असत्या। बापरे, एवढं हसलं असतं ना तिला, एवढं गवत डोंगर बिगर बघून यायला जाम भारी वाटलेलं। तिचे गुडघे दुखत होते तरी पण ती हळूहळू डोंगरावर चढत होती। कोकणात बांधतात ग, कोकण डोंगरावर मोठा येईल पाऊस, भरलंय तिकडे डोंगर। सोड सोड आई चालते, सोड म्हणते ना, हादरले। खरं म्हणजे ना, गणपती गौरीच्या गोंधळामध्ये मला डोंगरावर यायला वेळच नाही भेटला, म्हणून आजीच्या माझी आजी आहे ना, ती माझ्या मम्मीची आई आहे, तिच्या निमित्तानं मला यायला तर भेटलं। ती आम्ही डोंगरावरून घरी जातोय तोपर्यंत माझ्या चुलत नंदेची मुलगी सुद्धा आलेली तर, आणि तोपर्यंत आरतीची पण वेळ झाली। आलो, परत एकदा चहा पाणी झाला, झाडलोट वगैरे केलं, दिवाबत्ती केली। आता मुलं आरतीला येणारच होती, म्हटलं आज काय स्पेशल, तर आज म्हणलं मस्तपैकी मका, गावाला तर माहिती आहे ना प्रसादाला मका पण देतात, मका असं तेल चटणी टाकून भाजला ना, अर्धा तर पोरांनीच हाणला। आणि तोपर्यंत हे होते तोपर्यंत पोरं आली। माझ्या आजोळला कसं अशा आरतीला घरोघरी जात नाही तिथं, आणि इकडं माझ्या वाडीत म्हणजे सासरी जातात ना, त्यामुळे आजीला आणि मामाला बघून ते लय भारी वाटलेलं। आणि ते बरोबर आज आपला गण्या आहे ना, गण्यानं ढोल आणलेला, टाळबिळ सगळ्या पोराने आणलेले, त्यात माझ्या त्या नंदूबाईची मुलगी होती, मामा आजी, त्यामुळे असलं भारी वाटत होतं ना, घर एकदम असं भरल्यासारखं। आणि त्या ढोलचा ठेका लय भारी पकडलेला गण्यानं। आरती झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून मिसळून अशा भारी गप्पा गोष्टी केल्या आणि म्हटलं गरमागरम जेवायला लागावं। तोपर्यंत ही कोमल आहे, नंदुबाईच्या मुलीचं नाव कोमल आहे, चुलत नंदेची मुलगी आहे, ती गवळेवाडीत राहते माहेरला, म्हणजे आम्हाला पण भेटायला आलेली, मालेला पण ती जाते बोले। तिला टाटा बाय बाय गेलं आणि जेवण बनवायला सुरुवात केली। म्हटलं काय स्पेशल बनवायचं, तर भाकरी, भजी, कुरवड्या, भातोड्या तळलेल्या, भेंडीची भाजी आणि पावट्याचं कालवण होतं। मस्त असं गरमागरम जेवण होतं। आणि सगळ्यात पहिल्यांदा पप्पांना आणि मामांना जेवायला वाढलेलं, जाम थकलेले होते, म्हणजे आज आहे ना जरा सुद्धा
कंबर टेकायला पण वेळ नव्हता भेटलेला होता. परत म्हणलं गप्पा हातरून म्हणजे जेवण वगैरे केलं, भांडी वगैरे घासली, तोपर्यंत म्हणलं आता उद्या गौरी येणार आहे, तर हातावर भाऊजं म्हणाली मेहंदी काढूया. आजीच्या पण हातावर काढली. सासूबाई म्हणाले की नको मला मेहंदी, ती मला झोप आली. आम्ही मेहंदी वगैरे काढलं आणि आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला शॉर्टमध्ये टाकवते, नाही तर खूप मोठा व्हिडिओ होणार होता. आजी मला भेटायला आलेली, म्हणजे दुपारची 4 वाजता आलेली आणि आज रिटर्न जाणार होती सकाळचे 9 वाजेपर्यंत, कारण का तिला त्यांच्या घरी पण गौरी बसवायची होती ना. मग ते म्हणलं काय करावं सकाळी, तर गरमागरम म्हणलं पोहे करायला घ्यावे, म्हणून तिला पोहे आणि आमच्या बाजूला तर झाडच आहे कढीपत्त्याचं, म्हणून तिथनं ताजा ताजा कढीपत्ता आणला आणि गरमागरम पोहे बनवायला घेतले. आई बघ आता आजी माझ्या अचानक आली ना, म्हणलं काय तिला घ्यायचं. पहिली पण वास्तुक शांतीला आली तेव्हा तिला साडी घेतलेली आणि आता तिला सिंपल अशी नेसायसारखी तिला ती साडी घेतली. म्हणलं आता साडी घालूनच दा, म्हणून तिला ती साडी नेसवली. छान वाटत होती ना, पोपटी कलरची आणि निळी बॉर्डर होती. मग तिला ती साडी नेसवली आणि त्याला राजूमामाला, म्हणजे माझ्या छोट्या मामाचं नाव राजूमामा आहे, गरमागरम पोहे नाश्ता दिला. म्हणलं आईला म्हणलं आलेस माझ्या घरी तर एक आमच्या गणुल्यासोबत एक तरी फोटो काढ. मग मामाचा आणि गणुल्याचा असा छानपैकी माझ्या आजीचा फोटो काढला. आता इथून म्हणजे माझा आजोळ तोंडोली आहे, कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. मग सासूबाई बरोबर पण फोटो काढला आणि 9 वाजेपर्यंत ते जायला करतात ना आपल्याकडे इनबाईची भेट, तशी जाता जाता भेट झाली. लय दमले. आत्ताच आजीला घालवलं, सगळं जेवण आवरलं, गणपती बाप्पाची आरती वगैरे झाले, सगळं झाले. आता गौरी बसवायचे. गौरी बसवायची वेळ झाले. आता वरती चालले सामान आणायला. नको अंधारात. आमचा माळा बघितलाच आहे तुम्ही, पण आता अंधार भुरक मध्ये बघा. अंधार आहे म्हणून दिसत नाही, मी काळा दिसतोय ना. लय काळा हे काय ठाण्यावरून येतानाच गौरीला नेसवायला साडी आणलेली, स्टँड वगैरे वर ठेवलेला होता आणि गौराईचं मेकअपचं सामान, दागिने वगैरे सगळं खाली होतं. आता ते फक्त ते दुसरा माळा होता ना आमच्या बेडरूमचा, तिथं ना ते गौराईचे हात वगैरे असतं ना ते ठेवलेलं होतं. जड होतं आणि मला वजन उचलायचं नाही ना, म्हणून भाऊजनं खोकं खाली काढून दिलं. आणि आता आम्ही दोघींनी घरातलं आवरलेलो होतो. मुहूर्त काहीतरी किती वाजेपर्यंत होता माहीत नाही, पण मुहूर्तावरच आम्ही चालू केलं. आणि ह्यावेळी साडी आणि आमच्या डोक्यात आलेला सहज की घागरा पॅटर्नमध्ये नेसूया. मग घागराची कशी नेसवायची, म्हणून ही जी लाल चुनरी आहे ना, ती चक्क माझ्या लग्नातली चुनरी आहे. म्हणजे तेव्हाच लग्नातच घातलेली होती, त्याच्यावर आता आम्ही गौराईला नेसवणार होतो. आता पहिल्यांदा गौराईच्या प्लेट करून घेतल्या आणि गौराई अशी म्हणजे कंबर वगैरे दिसण्यासाठी तो स्टँड असतो ना, स्टँडला असा गुबगुबीतवाला रुमाल बांधलेला होता. आणि आम्हीच सगळं म्हणजे गौराईचं शरीर म्हणजे आहेत ना हात वगैरे ते चांगले पॅक करून ठेवलेले होते कारभाऱ्यांनी. ते सगळं व्यवस्थित असं पॅक केलेलं, जसंच्या तसं होतं, एकदम भारी होतं. आम्ही हे सगळं सामान आहे ना लालबागवरूनच आणलेलं होतं, काहीतरी 3-3.5 हजाराचं चांगल्या क्वालिटीचं होतं. आणि गौराईचा मुकुट आहे का नाही, बोलतात ना आपल्या नजरेला पहिल्यांदा आवडेल तीच गोष्ट घ्यायची, आणि तीच आम्ही मुकुट आहे ना मला तेच आवडलेला. माझा काय माहिती का तो चेहरा आहे ना गौरीचा मला माझ्या मम्मीसारखा वाटतो, म्हणून मी त्यांना हाच घ्या म्हणलेलं होतं. घागरा पॅटर्नमध्ये साडीच्या सगळ्या प्लेट नेसवून झालेला, सगळं व्यवस्थित असं जॉईन केलं. आता आम्हाला गौरी आव्हानाची तयारी असते की नाही ती करायची होती. चुनरी होती ना ती नेसवली, पिना लागल्या बरं का. आणि माझी लग्नातली चुनरी होती ना, समोर असे त्याचे मोती किंवा असे काय बोलतात त्याला मनी होते ना, मग त्याला पिना घुसत नव्हत्या. अर्ध काम झाले, अजून मुहूर्त नाही. आता मुहूर्त चालू आहे, पण आम्ही जेवण घेतो. ये शशा जेवणाची वेळ टळून गेलेली होती, खूप भूक लागलेली होती. खरं सांगू का माझी भाऊज आहे म्हणून लय बरं आहे, नाही तर माझं कसं झालं असं काय माहिती, औषधांमुळे आणि ह्याच्यामुळे ना मला खूप अशक्तपणा थकवा. आणि पाहुणे काल काय गणपती बसल्यापासून येतातच आहे. कपडे पाऊस तर खोटाच आहे. गौरी आव्हानाची आमची सगळी तयारी झाली, रांगोळी, गौरी सजलेत.
म्हणजे असं थकलेलं होतं की नाही, दोघींचे कंबर दुखत होते, मांड्या दुखत होत्या, जाम त्रास होत होता, पण हे सगळं करायचं होतं, खरंच करायचं होतं ना. आमचं मनापासून, अगदी मनापासून तयारी चाललेली. आता हे कसं आहे, शक्यतो आम्हाला जेवढं माहीत आहे तसं तुळशीला हळदी कुंकू लाव, तुळशीपासून घरातून गौरींचं घरात म्हणजे आव्हान किंवा स्वागत तुळशीपासून होतं. तसंच आम्ही आईला म्हटलं, आई आता साडी नेसायची कॅपॅसिटी नाही, तुम्ही सुंदर साडी नेसा. आईला साडी नेसवली आणि आईच्या हातातून आम्ही गौरी आणल्या, गौरीचं छानपैकी स्वागत केलं. मापट्यामध्ये तांदूळ टाकून तांदूळ ओलांडले, शुभ मुहूर्त होता. सगळं असं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित झालेलं ना, जसं बोलतात ना एखादा पिक्चर बघतो तसं एकदम व्यवस्थित झालेलं होतं. आता परत एकदा आम्हाला गौरी सजवायच्या होत्या. मनामध्ये मंत्रस्तोत्राचा जाप चालूच होता आणि सजली ना आमची गौराई, एवढी सुंदर दिसत होती ना, खूप सुंदर दिसत होती, नजर नको लागायला. आणि दुसरी आमची मानाची गौरी असते ना, जो कुंभार असतो ना, मडकं देतो एक मोठं आणि छोटं, तर छोटंवालं मटकं असतं ना, त्याच्या मापाचे आहे ना धान्य आहे ना मोठ्या मटक्यात टाकायच्या असतात. आणि गौरी विसर्जनाच्या वेळेस बघायचं असतं की आपलं धान्य वाढलंय का. हो, तशी आमच्याकडे प्रथा आहे. दोन्ही पण मानाची पण थांबा दाखवते. 1 2 3 आमची मानाची आणि ही ज्येष्ठा गौरी ना, ज्येष्ठा. आमच्या दोघींच्या नंतर लक्षात आलं की गौरीला अशा मंडोळ्या वगैरे लावल्या असते ना, एकदम नवीन नवरी वाटली असते. आणि आमची नवरी ना, अरे खरंच नवरीच वाटत होती. सगळं सामान मी सगळं येताना ठाण्यावरून सामान आणलेलं होतं, चकली चिवडा वगैरे सगळं काय, फक्त करंज्या तेवढ्या नव्हत्या. मानाची गौरी पण आमची छोटी शिवडी क्यूट क्यूट सुंदर वाटत होती. आणि ही तर साक्षात गौराईच आहे, आपली खरंच गौराई आहे. पहिली असते ती मोठी गौरी, दुसरी छोटी म्हणजे कुंभार देत होती आमची मानाची गौरी असते. आणि तिसरी पण आमची मानाची गौरी असते, जी अशी बोलतात ना एक प्रकारचं वनस्पती पकडा ती असते. तिथं जायचं असतं, हळदी कुंकू लावायचं सुवासिनीने. आणि हळदी कुंकू लावलं, धूप अगरबत्ती लावली आणि पहिली मानाची गौर इथून घेण्यात आली. आता इथं एकच गौर होती म्हणून बाकीकडे जायचं होतं. हे आहेत कुंभवडेवाडीच्या कन्या आणि सुना. हो, ह्यातल्या सर्रास कुवारिका आणि 4-5 सवासणी होत्या. आता इथून सगळे जाणार होते डोंगरावरती गौरी गोळा करण्यासाठी, कारण का गौरी घ्यायच्या असतात, जमा करायच्या असतात. आणि सगळ्या वाडीमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये एक तरी फांदी असते ना, ती द्यायची असते. आणि ह्या वेळेला जर आम्हाला कमी गौरी भेटल्या, जेवढ्या भेटतील तेवढ्या घेतल्या. आणि सगळ्यात जसं काय तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात पहिल्यांदा आमचं घर लागतं, मग आमच्या घरापासून सुरुवात झाली. आता मागच्या वेळेला पण सांगितलेलं होतं, जेवढ्या सगळ्या मुली सुना सगळेजण येतील ना, दरवाजा सर्वांचे पाय धुवायचे असतात, हळदी कुंकू लावायचं असतं आणि काहीतरी साखर वगैरे असं द्यायचं. आणि मग ते लोक आपल्याला हातात आहे ना गौरी देणार. आता एवढी मज्जा आली ना, सगळ्यांना रील बनवायची होती. आणि आता करणार कोण म्हणून एकीला तुळशीच्या कट्ट्यावर उभा केलं आणि रील बनवली. ते नाही का आता सुपली काहीतरी गाणं निघाले त्याच्यावरती. बाबा 1 टेक 2 टेक, ही तर एका मुलीची रील काढायला अर्धा तास लागतो. आम्ही चक्क काहीतरी 1 तासच्या काहीतरी घालवलं सगळ्यांनी मिळून. ह्याचा स्टेप जमना, त्याची स्टेप जमना. सांगू सखीनो, शेवटी तर काय स्टेपच बसत नव्हती. जसं जमल, जसं आठवल तसं आम्ही केलो. आता संध्याकाळच्या जेवणाला तयारी करायची होती. आता आमच्याकडे काय गौरीला आजच्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, तसंच आमच्याकडे धपाटी उसळ सुद्धा असते. आल्यावर सगळं साडी काढली, फ्रेश झालो आणि पहिलं पीठ मळलं, दोघींनी मिळून धपाटी करायला सुरुवात केली. एवढं चिडचिड झालेली ना, लय कंटाळा आलेला राव. आणि आजच बरोबर आम्हाला ना झिम्मा फुगडी खेळायला जायची होती आणि पावसामुळे ते पण कॅन्सल झालं. त्याचा पण लय राग आलेला होता. चालू दे व्हिडिओ, नाहीतर लय मारणार मी. आणि हे कट नाही करणार, हे टाकणार आहे. एकतर सकाळपासून जमलोय. रोज आम्ही उठतो कितीला? 8ला. आज उठलोय 6ला. हो, 6लाच उठली, 6:30, अर्धा 6:30ला उठले. तिकडं आई आणि आजी मामा गेले. हे थांबे, इथे इम्पॉर्टंट बोलते ना, इथे इम्पॉर्टंट बोलते ना. त्यांना नाश्ता बिष्टा केला तेव्हापासून काम करतोय. धुणं भाजी सगळं जेवण सकाळचं. परत गौरी बसवली असतं, जाऊन या गौरी आणते ना, धपाट करतोय. आणि आता एक लाईट झाली.
धपाटच देणार नाही तुम्हाला. आता बाय, आता नैवेद्य दाखवू द्या. धपाट, उसळ, उसळ म्हणजे चवळीचं कालवण, दही, भोपळ्याच्या पानाची भाजी, भात आणि गणपती बाप्पाच्या अगोदरच हे जेवायला बसलेत. लय कंटाळा आलेला होता, लय कंबर दुखत होते. कधी जेवायला पण नको वाटत होतं, गप्प झोपायचं होतं. गौराईला आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, जेवलं, सगळं घरचं आवरलं आणि डायरेक्ट झोपलं.